कैरी खाते बघा दिसत. 6 कैऱ्याचं किस आहे आणि हा गुळ आहे. मस्त छान आंबट गोड झालाय. पाणी सुटत असेल ना. हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ना मी तुमच्याशी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, ते पण माझ्या मम्माच्या हातची. कारण की मी अगोदर कधी ट्राय नव्हतं केलं. आपलं कैरीचा मुरब्बा असतो ना, ते बनवणार आहे मम्मा आज, माझी मम्मी. तर तुम्हाला पण दाखवते की कसं बनवणार आहे, कारण की मी तर कधी ट्राय केलंच नव्हतं. मला तर म्हणजे त्यातली एवढी काही आयडिया नाही आहे कसं करतात. आणि मी असं मम्मीकडनं ऐकलंय की खूप सिम्पल बनवतात. आता मम्मी बनवते तर तुम्हाला पण दाखवते मम्मी कसं बनवणार आहे, कसं नाही. चला गुलाबा काय तुझं ते मुरब्बा, ग्रीन कलरचा मँगो म्हणजे कैऱ्या मम्मी आता सोलते इथे. आता मी बनवते, तू बघ. हा छान आहे. तर पण कैऱ्या मस्त आणल्या आहेत. झाडातून पप्पांनी आणलं कामाला तिकडे आहेत ना भरपूर कैऱ्या. हा तोडून आणल्या हाताने. त्यांना हात आहेत. मस्त ऑर्गॅनिक कैऱ्या आपल्याला भेटलेत मुरब्बा बनवण्यासाठी. सांभाळून बाय ग, माझ्या परीला माझी किती काळजी आहे ना. बोलते आई सांभाळून कापा, लागणार नाही तर तुला. तर परी आमची कैरी खाते बघा दिसत. कशी आहे मम्मी तू टेस्ट केलीस ना कशी आहे? मला पहिली गोष्ट ना आंबट आवडत नाही. तर किसायचं काम चाललंय माझं आणि मम्मी सोलून देते. खाते तरी अजून. बस उगाच खोकला होईल. आंबट आहे ना लाडू तर नको. 6 कैऱ्या होत्या. हे 6 कैऱ्याचं किस आहे आणि हा गुळ आहे. अर्धा किलो गुळ या 6 कैऱ्या किसून घेतलेल्या. आता त्याच्यात फक्त गुळ आणि हे आणि थोडंसं मीठ टाकायचं, बाकी काहीच टाकायचं नाही. थोडासा ओवा आणि मीठ, त्याचा मुरब्बा तयार होतो. आता स्टार्ट करू आपण बनवायला. चल आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचंय. गॅस बंद आहे ना मम्मा? हो असू दे. 6 कैऱ्यांचं किती झालं ग ते? बघ मला वाटलं कमी होईल. नाही, मग ते शिजल्यावर बारीक होणार ना. आपण शिजल्यावर एकदम ते सॉफ्ट झालं. हां, आपल्याला परीमुळे ना तिखट काहीच टाकायचं नाही त्याच्यात. फक्त आपण गूळ, हा बघा गूळ मी आता त्याला किसून घेते आणि मग टाकते ना मी. हा गूळ नरम असतो, लगेच हे होतो. गूळ टाकलाय, सगळं मिक्स करून. तरी पण त्याला ना 10-15 मिनिटं लागतील शिजायला. काहीच नाही त्यात टाकावं लागत ना? नाही ते आता बघते सगळं, तू कसं होईल ते नंतर. मस्त स्लो गॅसवर 10 ते 15 मिनिटं आपण ठेवूया आणि मग त्याच्यानंतर बघूया कसं होतं. हे बघा आता होत आलंय. आता कलर चेंज, हे बघा आता कलर थोडा चेंज होतो. थोडा नाही म्हणजे ऑलमोस्ट. हां, आता अजून फक्त 5 मिनटं अजून थोडं ठेवलं ना, मुरलं ना, तर तेव्हा ते मस्त लागतं. मग आता हे म्हणजे कसं, ज्या आता कैऱ्या येतात ना, मे तर अजून लांब आहे, पण आता कैऱ्या चालू झाल्या आहेत यायच्या. मस्त एकदम म्हणजे जी पहिली कैरी आले झाडांना, त्या कैऱ्या घेऊन आले सोनीचे मिस्टर. हे मग आम्ही पहिलंच बनवतोय, कारण कैरी मला तर बिलकुल आवडत नाही. आंबे तरी आवडतात पण कैरी नाही. पण मला खायचा होता मुरब्बा. कैरीला खायचा होता मुरब्बा. हे बघा आता मस्त छान मुरला ना, मस्त होणार. आता झालाच आहे समजायचं, तयारच आहे आता ऑलमोस्ट. हां, मस्त झालाय. कलर पण छान आलाय. आता सोडायला लागलाय बघ. हे बघ पाणी मध्ये हे होतं. नाही बघ, गुळाचं पाणी पण आटलंय आणि कैरीचं पण, आणि शिजलंय. आता मस्त छान झालाय मुरब्बा. हे बघ आता तो आता थोडं 10 मिनिटं मुरत ठेवायचा झाकून.
मस्त होणार छान. आता टेस्ट एकदम परफेक्ट झाली. गाईस वाटत असेल कुणाला पण काय हे बनवायचं कठीण आहे मुरब्बा कैरीचा, काहीच नाही. फक्त कैरीचा किस आणि गूळ, चुटकीभर मीठ आणि एवढं असं चुटकीभर ओवा टाकायचा, बाकी काहीच टाकायचं नाही. एकदम सोपा आहे. माझ्यासारख्या माझ्या मुलीसारख्या कोण असतील पोरी नवीन आता बेइज्जती है. आताच्या ज्या मुली आहेत त्या, हे बघा इकडे, हे बघ कसं झालं आता बघ मस्त. आणि आता म्हणजे कोणी पण बनवू शकतं, एकदम सोपं आहे. आणि काय नाही 20 मिनिटात तयार होतो. फक्त किसायचं आणि गोळ आणि कैरीचा किस एकदम आता नेक्स्ट टाइम आपलं हे संपलं ना तर मी बनवून आणेल इथे घरी आपल्या. एकदम सोपं आहे, तू बनवशील. हा आता हे बघ रेडी झालंय. आता याला थोडस मुरत ठेवूया. ओके, मग मुलं ठेवल्यानंतर मग टेस्ट करून आपण टेस्ट करून दाखव, बघ नंतर टेस्ट करून सांग कसा झालाय. मी पण बनवत नाही पण मला येतं. आमच्या घरात कोण नाही खात, फक्त सोनीलाच आवडतं. चल आता मम्मा टेस्ट करून बघते. अरे चम्मच. मम्मी हे असं आहे ना, हाताने खायची जी स्वाद आहे ना ते चमच्यानी नाही असत नसते. मला वाटत नाही कमीच बनवलंय. काय बोलतेस मम्मी, तू बनवते एवढं चांगले चांगले रेसिपीज आणि डिशेस, पण हे मम्मीने फर्स्ट टाइम बनवलंस तू. हा मुरब्बा, ते पण माझ्या फरमाईशवर मम्मानी बनवलं. पण छान झालाय, मस्त छान आंबट गोड झालाय. ठीक आहे, तू पण टेस्ट करून बघ. गरम गरम, आता गरमच आहे. मुरला ना एक नंबर लागणार. छान आहे. मला तर तुला माहिती, मला आंबट गोड मस्त आवडतं. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. मग काय नाही, मी पण आता नेक्स्ट टाइम बनवणार आहे. आता हा संपला ना, मम्मीने थोडं, तुम्ही तर बघितले कैऱ्या किती होते, 6च कैऱ्या होत्या. आणि मला तर आवडतं अशा सर्व वस्तू खायला. तर आता ह्याच्यानंतर जो बनवेल ना तो मी बनवणार आहे ना, तर मग ते मम्मीला मी घेऊन येला तर तुम्हाला रिव्ह्यू त्याची शेअर करेल. मग खूप मस्त झालं. आमच्याकडून कंट्रोल खायला इथे. आणि ही बघा परूबाई आमची. तुला कसं वाटतं? मस्त. मला तर म्हणजे मी बनवलंय तर मला टेस्ट असं झालं, कधी टेस्ट करते माझ्या तोंडाला पाणी सुटलं. छान झालाय बघा, मस्त असा 6 कैऱ्यांचा एवढा झाला. पण आम्ही 2 प्लेट अगोदर खाल्लं, म्हणजे ते मम्मीने घेतलेलं ना, आणि त्याच्यानंतर पण घेतलेलं तेवढंच क्वांटिटीमध्ये. आणि असं मस्त एवढा असं झालाय बघा. तुम्ही पण ट्राय करून बघा. चला आता आम्हाला खाऊ द्या, बाय. जर कुणाच्या तोंडाला पाणी सुटत असेल ना तर तुम्ही पण मस्त घरी बनवून खावा, कारण की एवढं काय म्हणजे अवघड नाही आहे बनवायचं, खूप इझी आहे, इझिली बनतं मस्त. आता मी पण नेक्स्ट टाइम बनवेल हे सगळं मस्त. चला बाय, पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.